आता सध्या प्रचाराची रणधुमाळी रंगलेली आहे. काय एकंदरीत वातावरण काय आहे चांबलीमध्ये? सध्या वातावरण आपलं बीजेपीचंच आहे आणि बीजेपीचं आता अख्ख्या महाराष्ट्रात म्हणलं तरी बीजेपी जोरात चाललेली. आता आपली नगरपालिका आपण बघा सासवडची की ते बीजेपीचीच आहे. हे पहिली शिवसेनेची होती पण आता बीजेपीचं वातावरण म्हणजे पहिलं आपल्या तालुक्यात 10 वर्षाच्या मागं तर बघितलं तर बीजेपी नव्हती. पण आता बीजेपी काय आहे ती तळागाळात सगळ्या लोकांना माहीत झालेलं आहे की बीजेपीचं काम पण सक्रिय आहे. भरपूर काम आता रस्त्यांचं बघा, हा रस्ता 15-20 वर्ष झालं की रस्त्याचं कामच नव्हतं झालं. कोणी आला तरी, कोणतं शिवसेना आला, राष्ट्रवादी आली, पण ते काम झालेलंच नव्हतं. पण आता मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली फडणवीस साहेब आहेत, त्यांनी भरपूर काम रस्त्यांची मार्गी लावलेली आहेत. आता भाजपकडून सांगितलं जात आहे की त्याची पुनरावृत्ती होईल. एकंदरीत तुमच्या गावात काय परिस्थिती आहे? आमच्या गावात तर तसं बघायला गेलं तर आमचं गाव एकत्र केलेलं होतं, म्हणजे आहे 70 ते 80% गाव हे बीजेपीचेच माग आहे. आणि दादांचे काम पहिल्यापासून गंगाराम दादांचे काम भरपूर झालेले आहे. तळागाळातला त्यांचा नेता कार्यकर्ता ते सगळे ते घेऊनच पुढे जातात. असं नाही की बाबा सर्वसामान्य माणूस आला तरी त्यांच्या पुढे ते काम कोणतंही घेऊन गेलं ते पूर्ण करतात. ते काय पक्ष बघत नाहीत, काही बघत नाही. त्याच्यामुळे बीजेपी का त्यांची आणि त्यांची मुलगी असल्यामुळं जास्त त्यांच्या बाजूने लोक आहेत. माजी आमदार संजय जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या. त्यामध्ये सासवड नगर परिषदेवरती कमळ फुललं. त्यानंतर असा विश्वास व्यक्त केला जातोय की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये देखील पुरंदरमध्ये कमळ फुललं. काय वाटतं? 100% की आता आपले संजय जगताप सर असतील, गंगाराम दादा असतील, टेकवडे भाऊ असतील, हे सगळे एकत्र आल्यामुळं विकासाच्या कामाला पण गती मिळून जाणार आहे. त्याच्यामुळं तळागाळातला सर्वसामान्य माणूस तिघांपैकी कोणा काही गेला तरी ते काम पूर्ण होण्याची ही म्हणजे होणारच. तिघांपैकी कोणा काही गेलं तरी काम हे होणार. समजा सर्वी जे असतील तर दादा आहेत, दादा असले की नाही झालं तरी टेकवडे भाऊ आहेत आपले, ते सगळे काम करणारेच एकत्र झाल्यामुळं काही अडचण येणार नाही.